नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, समोर समोर आला आता अंशुमनचा खरा चेहरा। तर दुसरीकडे मात्र स्वानंदीने चिंगीला माघारी घेऊन येत सगळ्यांसमोर केला अंशुमनचा पर्दाफाश। तर मल्लिका पकडणार आता स्वानंदीचे पाय आणि मागणार चिंगीची माफी। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की या अंशुमनला, मल्लिकाला आणि अर्पिताला किती माज असतो तो। कारण की आतापर्यंत या मल्लिकाने, अर्पिताने आणि अंशुमनने आतापर्यंत फक्त पापच करत आलेले आहेत आणि आपली बिचारी स्वानंदी त्या सगळ्यांना हे समजावून पण सांगत असते की हे तुम्ही जे करताय ना ते खूप चुकीचं आहे, किंवा घरातील नोकरांसोबत तुम्ही जे काय वागताय ना ते खूप चुकीचं आहे। पण या मल्लिकाला वेगळ्याच प्रकारचा ॲटिट्यूड असतो, त्याच्यामुळे ही मल्लिका स्वानंदीचं कोणतंच म्हणणं ऐकत नसते आणि नोकरांना एवढं महत्त्व का द्यायचं म्हणून ही अर्पिता मात्र आपल्या स्वानंदीला ज्ञान पाजत असते। पण फायनली आपली स्वानंदी आपल्या चिंगीला शोधून काढतेच, कारण की तुम्हाला माहितीच आहे की चिंगीला शोधून काढणं किती गरजेचं होतं। जर स्वानंदीने चिंगीला शोधून नसतं काढलं तर या अंशुमनचा पर्दाफाश कधीच झाला नसता। तर आता पुढे इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडते की एकीकडे आता अंशुमनची हळदीचा कार्यक्रम पार पडलेला असतो, पण त्या कार्यक्रमामध्ये स्वानंदी उपस्थित नसते। त्याच्यामुळे मात्र मल्लिका सगळ्यांसमोर स्वानंदीचा अपमान करायचा ठरवते आणि म्हणते की तुला कधीच आनंद होणार नाही ना माझ्या अंशुबाबतचा, कारण की मला माहित आहे की अंशुमनचं लग्न ठरलंय तेव्हापासून स्वानंदी तू अजिबात पण खुश नाहीये, कारण की तुला पण असंच वाटतंय की माझ्या अंशुमनचं लग्नच नाही ठरायला पाहिजे आणि त्याचं लग्नच पण नाही व्हायला पाहिजे। पण त्यावेळेस मात्र आपली स्वानंदी मल्लिकाला समजावून सांगत असते, हे बघा काकू, मला आनंद होईल किंवा नाही होईल ही गोष्ट वेगळी आहे, पण अंशुमनचं लग्न ठरलंय तर यामध्ये माझी नाराजगी असण्याचा काय अर्थ आहे। दुसरीकडे समर राजवाडे मात्र आता मल्लिकाला समजावून सांगत असतो की काकू, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, स्वानंदी मॅडम बाबत तू विचार करते तसं अजिबात देखील नाहीये, कारण की त्या फक्त बाहेर चिंगीला शोधण्यासाठी गेलत्या, पण अंशुमनच्या हळदीच्या कार्यक्रमात त्यांना यायचं नव्हतं याचा अर्थ असा कधीच होत नाहीये। पण आता शेवटी तुम्हाला माहितीच आहे ना, ही मल्लिका ती कधी देखील समरचं पण ऐकून घेणार नाहीये। तर दुसरीकडे मात्र त्या महामूर्ख नोकरासाठी तू अंशुमनचा एवढा मोठा कार्यक्रम सोडून कसं काय गेली, असं स्वानंदीला मल्लिका प्रश्न करते। तर आता स्वानंदी म्हणते की ही महामूर्ख नोकरं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील किंवा नसतील, पण माझ्यासाठी ती महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे मात्र स्वानंदी म्हणते की चिंगीच्या बाजूला कोणी उभं असो अगर नको असो, पण मी चिंगीसोबत कायम उभी आहे। तर आता अंशुमनच्या अंगावरती काटा आलेला असतो, कारण की अंशुमनला माहीत असतं की जर चिंगीने तोंड उघडलं आणि स्वानंदीला जर सगळं सत्य समजलं तर स्वानंदी माझं लग्न कधीच पार पडू देणार नाही, हे अंशुमनला 100% माहीत झालेलं असतं। आणि आपल्या स्वानंदीने जो निर्णय घेते पुढे तो पण एकदम बरोबरच आहे, कारण की या अंशुमनना योग्य ती शिक्षा होणं खूप गरजेचं असतं। कारण की या अंशुमनने आतापर्यंत तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या श्वेतासोबत पण काय केलं होतं। त्याच्यामुळे मात्र आपल्या स्वानंदीच्या मनामध्ये जो संशय येतोय ना की या अंशुमनचं लग्न जर आपण चुकून, तुम्हाला माहितीच आहे की अनुष्कासोबत जर झालं तर त्या बेचारीवरती खूप चुकीचा अन्याय होऊ शकतो, कारण की अंशुमन अजून पण त्या लायकीचा उरलेला नाहीये की तो अजून पूर्णपणे सुधारला असेल। तर आता दुसरीकडे राजवाडे स्वानंदीला हेच सांगत असतात की स्वानंदी मॅडम, तुम्ही खरंच खूप पुढचा विचार करताय, प्लीज तुम्ही एवढा विचार करू नका। आणि राहिला विषय अंशूचा, तर तो आता पूर्णपणे बदलला याची मला पूर्ण खात्री आहे। पण स्वानंदी सांगत असतात की राजवाडेंना कसं समजत नाही की हा अंशुमन कसा सुधरू शकतो, कारण की अंशुमन कधी बदलणार नाही याबाबत मात्र सगळं काही स्वानंदीला खरं सत्य माहीत असतं। पण आता स्वानंदी म्हणते की राजवाडेंकडे पुराव्याशिवाय जाणं अगदी चुकीचं आहे। त्याच्यामुळे स्वानंदी आपल्या चिंगीला खूप खोलून खोलून विचारते, म्हणते की काय झालंय ते मला खरं खरं सांग, जर तू मला सत्य सांगशील तरच मला तुझी मदत करता येईल, अन्यथा मी तुझी काहीच मदत करू शकत नाही। पण त्यावेळेस मात्र चिंगीला देखील समजतं की आपल्याला आता खरं सत्य सांगण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये। तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच असेल की आता सगळ्यात महामूर्खपणा झालेला असतो मंदाकिनीमुळे, कारण की मंदाकिनीमुळे तुम्ही पाहिलंच असेल की स्वानंदीच्या बाबांवरती कशा प्रकारे ह्या अंशुमानने हल्ला केलेला असतो, म्हणजेच त्यांना पण खूप मोठं महत्त्वाचं भयानक सत्य माहीत असतं। तर ते पण ठरवतात की आपण ज्यावेळेस अंशुमनचं लग्न आहे त्या ठिकाणी जाऊन त्याचा पर्दाफाश करायचा का, कारण की त्याच्यामुळे एखाद्या मुलीवरती अन्याय व्हायला नको। जर आता तिकडून स्वानंदीचे बाबा जर इकडे लग्नामध्ये आले तर अंशुमनचं काही खरंच नाहीये, कारण की त्याचा पर्दाफाश सगळ्यांसमोर झाल्याशिवाय काय ऑप्शनच उरणार नाहीये। तर सगळ्यात भयानक गोष्ट ही घडते पुढे की आता समर राजवाडे यांना विश्वासात घेऊन आता स्वानंदी म्हणते की सगळं काही सत्य सांगूया, कारण की राजवाडेंना जर एकदा सगळं सत्य समजलं तर त्याच्यानंतर काहीच अडथळा येणार नाहीये। त्याच्यामुळे स्वानंदीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी राजवाडेंना मी सगळं सत्य सांगेल आणि त्याच्यानंतर या अंशुमनचा पर्दाफाश करेल। पण त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं चिंगीचं बोलणं, कारण की चिंगीने जर सत्यच नाही सांगितलं तर स्वानंदी काहीच करू शकणार नाही। तर दुसरीकडे अंशुमन आता चिंगीला डायरेक्ट धमकी देतो आणि म्हणतो की हे बघ, तू जर स्वानंदीला सगळं सत्य सांगितलं तर काहीच फायदा होणार नाही, कारण की माझं लग्न तर मोडेल पण मी तुझ्यासोबत कधी देखील लग्न करणार नाहीये।
कारण की तुमची लायकीच नाही माझ्यासोबत लग्न करायची. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर चिंगीला तर वाईट वाटतं आणि तुम्हाला माहितीच आहे की ही मल्लिका किती माजुरडी असते. कारण की तिने ज्या प्रकारे आपल्या चिंगीचा आता छळ करायचं ठरवलेलं असतं ते सगळं पाहून तर मात्र प्रचंड राग येतोय. कारण की तिला असं वाटतं की तिचा मुलगा पूर्णपणे सुधारला, पण आधी तिने स्वतःच्या मुलाकडे जर पाहिलं तर त्याच्या एवढ्या चुका तर कोणीच केल्या नसतील. तेच आहे की ह्या सगळ्यामध्ये आता अंशुमान खूप बेकार फसणार आहे. कारण की अंशुमानने केलेल्या पापाची शिक्षा त्याला मिळणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला पण माहितीच आहे. त्याच्यामुळे ह्या अंशुमानला तर नेमकी कोणती शिक्षा द्यायचं याबाबत मात्र स्वानंदी विचार करत असते. तर फायनली मित्रांनो, कधी ना अक्कल आलेली ही चिंगी आता बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की वहिनी मी ती चोरी पण नव्हती केली. म्हणजेच हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदीला धक्का बसणं साहजिकच असतं. कारण की स्वानंदीला ज्यावेळेस मात्र चिंगी सांगते की वहिनी मी ती चोरी केलीच नव्हती, त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की अगं चिंगी तू काय बोलते, मग ती चोरी कोणी केली होती आणि ती चेन कशी चोरली होती मला प्लीज सांग. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की ती मला अंशुमन सरांनी गिफ्ट केली होती. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदीच्या मनामध्ये जो संशय होता तो आता पूर्णपणे उघडकीस आलेला असतो. तर दुसरीकडे अंशुमनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असते आणि म्हणजे अंशुमनचं लग्न आता पारच पडणार असतं काही कालावधीमध्ये. पण त्याच्या अगोदरच मात्र स्वानंदीला चिंगी सगळं सत्य सांगून टाकते. कारण की स्वानंदी चिंगीला आठच अशी घालते आणि म्हणते की तुला माझी शपथ आहे, तू जर मला खरं सत्य नाही सांगितलं चिंगी तर मी तुला आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही. आणि त्याच्यानंतर चिंगी हे पण सांगते की अंशुमन सरांना मी आवडते आणि मला पण अंशुमन सर आवडतात आणि आमच्यात प्रेम संबंध देखील होते. तर हे सगळं सत्य ऐकल्याच्या नंतर स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते आणि स्वानंदी म्हणते की अगं चिंगी तू काय बोलते, तुला काही वेळ लागले का, अंशुमन सारख्या माणसाच्या तू प्रेमात पडलीच कस काय, कारण की तो माणूस अजिबात पण चांगला नाहीये. आनंदीचं हे सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर मात्र चिंगीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की चिंगीला मुळात हे सत्य माहीतच नव्हतं की अंशुमन किती शातीर आहे ते. त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी चिंगी ठरवते की आता स्वानंदी वहिनी ज्या प्रकारे बोलते हे सगळं जर खरं असेल तर ह्या अंशुमनना अद्दल घडलीच पाहिजे. तर दुसरीकडे आता अंशुमनच्या लग्नामध्ये तुम्हाला माहितीच आहे की आता सरपुतराच्या घरामधून कोण येणार यासाठी खूप जबर चर्चा झालेली असते. तर आता रोहन आणि अदिराला तर यावंच लागणार असतं, कारण की अदिराचा भावच असतो ना अंशुमन, त्याच्यामुळे अदिरा तर येईलच. पण दुसरीकडे आता मंदाकिनी म्हणते की तुम्ही लग्नामध्ये जावा, कारण की राजवाड्यांनी तुमचा एवढा खर्च केलाय, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही तिथे जाणं खूप गरजेचं आहे. तर त्यावेळेस मात्र सगळं कुटुंब त्या लग्नात जायचं ठरवतं, पण सगळ्यात जास्त भयानक राग असतो तो म्हणजे स्वानंदीच्या बाबांच्या डोक्यामध्ये. तर स्वानंदीचे बाबा सगळ्यात भयानक आणि भयंकर असा निर्णय घेतात, तो म्हणजे ह्या अंशुमनना अद्दल घडवायची. कारण तुम्हाला माहीत असेल की ह्या अंशुमनने आत्तापर्यंत केलेलं पापच एवढं भयंकर असतं, त्याच्यामुळे त्याला जर अद्दल नाही घडली तर मग काहीच फायदा होणार नाहीये. कारण मित्रांनो एकच आहे की अंशुमनने आत्तापर्यंत खूप चुका केल्या आहेत आणि त्या सगळ्या चुका मात्र ह्या मल्लिकाने पदरात घातलेल्या आहेत. तर फायनली आता अनुष्कासोबत अंशुमनचं लग्न असतं, पण त्यावेळेस मात्र समर राजवाड्यांसमोर देखील हा भयानक प्रकार उघड होतो आणि समरला देखील समजतं की अंशुमन किती आतल्या थराचा आहे. कारण की अंशुमनला जर शिक्षा नाही झाली तर खूप मोठा आपल्या चिंगीवरती अन्याय होईल. तर आता भर लग्नामध्ये अनुष्कासोबत लग्न असतं अंशुमनचं, त्याच ठिकाणी आपली स्वानंदी सगळ्यांसमोर या अंशुमनचा पर्दाफाश करणार आहे आणि सगळ्यांसमोर मात्र या अंशुमनचा खरा चेहरा देखील येतो. आणि त्यावेळेस मात्र मित्रांनो कहाणीमध्ये सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, कारण की आता ही मल्लिका आणि काकू चक्का आता स्वानंदीचे पाय पकडायला जाते आणि म्हणते की हे सगळा प्रकार लवकरात लवकर थांबव, नाहीतर अनुष्कासोबत ठरलेलं अंशुमनचं लग्न जर मोडेल आणि लग्न जर मोडले तर मी गेले कित्येक वर्ष अंशुमनसाठी मुलगी शोधते आणि ती मुलगी आत्ता कुठे जाऊन सापडली, त्याच्यामुळे स्वानंदी मी तुझे पाया पडते, पण प्लीज हा प्रकार इथेच थांबव. तर हे सगळं ऐकल्यानंतर स्वानंदी म्हणते की अगं काकू तू काय बोलते, त्या अनुष्कासोबत हे सगळं चुकीचं होत नाहीये का, त्याच्यामुळे काही जरी झालं तरी अंशुमनला काहीच अधिकार नाही अनुष्कासोबत लग्न करण्याचा. त्याच्यामुळे अंशुमनने लवकरात लवकर हा प्रकार थांबवावा, चिंगीची माफी मागावी आणि त्याच्यासोबत कोणीच लग्न नाही केलं पाहिजे, कारण की त्यांनी चुकाच एवढ्या करून ठेवलेल्या आहे. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता मात्र स्वानंदी आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. तर अंशुमन आता चक्क चिंगीचे पाय धरतो आणि म्हणतो की मला माफ कर चिंगी, मी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं. तर मित्रांनो तुम्हीच सांगा, आता ह्या माधुर्या अंशुमनचं लग्न मोडलं पाहिजे, दुसरीकडे मल्लिका पण वटणीवरती आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आपले समर राजवाडे ह्या अंशुमनला घराच्या बाहेर काढतात त्या काय, आणि स्वानंदीचे बाबा पण त्या लग्नात जर आले तर स्वानंदीच्या बाबांनी पण सगळ्यांसमोर अंशुमनचा पर्दाफाश केला पाहिजे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि मित्रांनो दिसत असेल तुम्हाला नॉन ड्रायिंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, तर हा शॅम्पू तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर मित्रांनो टॅग प्रोडक्टवरती नक्की क्लिक करा आणि तुम्हाला आवडणारे कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता.